म्हणते तुला सोडून याचं दुःख मला बी आहेच. अगं या उन्हाळ्याची जेवढाली गरमी नसल ना तेवढाली गरमी आपल्या प्रेमाची. ते बबनला कळलंय. म्हणजे 2 महिने तुझ्या सोबत राहिलो, मजबूत केले हा तुझे. हिरा दे हा म्हणजे तुला किती वेळा सांगितलंय रात्री प्रेमानं खाऊ घातले चायनीज, जास्त वेळ पोटात ठेवायचं नाही म्हणून. तुला बोतीन बाकी बबन काय करतोय? काय हा हालू हा घ्यायला जन्माला आलोय की नाही मी. जशी मी तुझी घेतली काळजी. बर म्हणते मी आता इकडं आलोय त्या तुझं तू नीट सांभाळ. हिरा दे हिरा दे. हा ठेवतो. हा लव यू हा हा ठेव की. तुझं जर उराकला असेल तर मी घालू काय चादर. अय सदा मामा तू चादर घाल, आम्ही गोंधळ घालतो. त्या बघा यंदा 12वी आहे, ध्यानात राहू द्या. लईच जर उचापत्या वाढल्या तर हॉल तिकीट मिळणार नाही. अय तू पण एक ध्यानात ठेव, आम्ही शिक्षण नाही घेत तर शिक्षणाची घेतो. हुशार रे, पोरगी बॉईज हॉस्टेलमध्ये पोरगी चादरीवर ठेवते ती उशी. तुला सांगतो आमच्या गावाकडं उशा चादरीत बी असती. करे बाबा. येस. हा वेळ आमच्या दोस्ताचा आहे. उठ. ऍक्च्युली हा बेड मला अलर्ट झालेला आहे. अय थापण्या गुमान उठ, नाहीतर जे बूट ठेवलंयस ना ते ठेवण्या लायकीचं बी राहणार नाही. उठ. सदा दहशत पाहिली का दहशत. सर हाणला की उठला पाहिजे माणूस. हे बघ रिस्पेक्ट सर बोलला सर. तो बेड त्यालाच अलॉट झालाय. सांग याला सदा मामा सांग याला इथल्या शिस्तीचं महत्व काय येते. इथल्या अरे सर नाही त्याला शिस्तीचं महत्व सांगत होतो आम्ही. मित्रा नाव काय? कल्पेश. तुझाच बेड आहे बस. मामा उशा ना. नाही सर मी स्काउट मध्ये होत ना त्यामुळे शिस्त म्हणजे फार एकदम लाईक दिसून होतोय. सर हा बेड कबीरचा होता ना? तो नाही येणार आहे आता. का? तुमचा मित्र आहे, तुम्हालाच ठाऊक. मला असं का वाटतं देविका मॅडमच्या अंगाला कातडी नाही साडीच आहे. गणप्या हा लेका असेच डोंगर बघ जे चढता येतील. रस्ता या डोंगरात जी दरी आहे तीच खरी आहे. अर्धा वाजता ते दप्तर आहे ना खांद्यावर लटकवतात खुंटीवर नाही. चल ना आमच्या गावाकडे एकदा डब्याला बसलो प्रेशर एवढं जाम होतं ना की बुडा खाली चतुर येऊन जायचं पण आपण ढीम आलो नाही. तेवढ्यात शेतातला ऊस आलाय लागला सळसळ सळसळ. का घेऊन टाक. हा मी पण लगेच कंपोस्ट खत टाकून उठलो. शिरलो शेतात बघतो तर काय बाबू काय आपल्या गावातल्या शितलीला भर मळ्यामध्ये उसातून रस काढताना पकडला. दुसऱ्या दिवशी बापानं पोरगा पण लगीन लावून दिलं. बोल साधन आहे. हिने चष्मा घातलाय का दुर्बीन लावली. ह्याला आकर्षण म्हणतात दोस्ता. हे फर्निचर बाहेर काढले. ए हेकने शाला का तुझा नाही हिला का. चल डुंग्या धैर्य. व्हॉट्स गोइंग ऑन? मराठीत सांगा की. आपलं शिक्षण इंग्रजीत आहे, विसरू नका. हो मॅडम इंग्रजी फक्त भाषा आहे, ज्ञान नाही, हे बी विसरू नका. गॉट इट ब्रो. यॉप्स 12वीला जरा सिरियसली घ्या. हे तर पहिलीचा फक्त नाही 12वीला काय सिरियसली घ्या ना. 12वी तुमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा आहे.
करिअरची बेल झाली मॅडम. चला चला, जेवढा पगार तेवढा लेक्चर. बरोबर आहे की? बरोबर. चला. हाय डोंग्या. दादाला एक कुंपण केव्हापासून? ए या तारा आहेत, ह्याने ना दात आत जातात. कुठले? बाबू. नरूबाई स्वाती दिसते. कमाल दिसते स्वाती वहिनी. Come follow me, baby, come follow me. Boy, come follow me, baby. कुठं होतास? तुझ्या मनात म्हणजे असं नरूबाईंना म्हणायचं होतं की तुझ्या मनात. हा सकाळपासून एवढे मेसेज केलेत, एक पण मेसेजला रिप्लाय नाही तुझा का? मी बघत होतो. काय? मी बघत होतो तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. तुझ्या प्रेमाची परीक्षाच घेत होतो स्वाती डार्लिंग. पण तरी पण एक कंप्लेंट आहे. काय? मी तुला एवढं पप्प्या पाठवते, तू मला एक पण नाही देत. मी देऊ का? म्हणजे मी देऊ का असं नरूबाईंना म्हणायचं होतं. ते तर सोडाच, मी तुम्हाला सांगतो हे तर काहीच नाही. फेसबुकवर सेल्फी किंग कोण? कोण? नरूबाई. त्याचीच तो कॉम्पिटिशन आहे, त्याच्यातच बिझी आहे. चल एक पटकन सेल्फी काढ. हा त्याला काय एवढे सेल्फी, आपण रेडीच असते. ये रे. ए लाख्या सेल्फी. अच्छा इंडिव्हिज्युअल आहे का? इंडिव्हिज्युअल आहे. हा, हा. दणका. अयो कसलं आलंय नरूबाई. आज कॉलेजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी अशा मारामाऱ्या. असं ना? त्यात हे सगळं सोशल मीडियावर व्हायरल होतं. लोक बघून काय म्हणतील सांगा. अँगल चुकलाय. कसा काढलाय फोटो? लाईट कुठे? अँगल काय? आयफोननी काढला नसशीलच. अहो, मारामारी केली आहे त्यांनी. ते मारामारी सोडाव सर. मी काय म्हणतो, शर्ट कसा आहे? हा शर्ट. अहो काय मास्तर, का सोन्याचा शर्ट आणि सोन्यासारखं कार्ट, या दोन्ही मध्ये काळजाच्या जवळ कोण आहे? कोण आहे? कोण आहे? शर्ट. त्याचं काय का आजकालच्या राजकारणामध्ये आहे ना, नशीब चमकण्याच्या अगोदर शर्ट चमकावं लागतं. बर ते काय म्हणत होते, फायटिंगचं काय म्हणत होते? तुमच्या मुलांनी या मुलांवर हात उचललाय. ते पाहिलं फोटोत. पुढं मला हे चालणार नाही. नाही ना चालणार? अरे काय म्हणतात ते, चालणार नाही म्हणतात त्यांना हात उचललेलं. पुढच्या टायमाला पाय उचला. अहो तुम्ही सपोर्ट काय करताय त्यांना? तुम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ नका. प्रोत्साहन देऊ नका म्हणजे काय मग? द्यायलाच पाहिजे ना. तुम्ही मास्तर लोक आमची भाद्रत राहता पालकाची. पाल्याच्या आवडीनिवडीला तुम्ही सपोर्ट करत नाही. मायला आता सपोर्ट केला आम्ही तर तिकडून बी आमचीच पुन्हा आणताय काय? काय अडचण काय याच्यामध्ये? नाही कसं आहे माहिती का मास्तर, आता तरुण पोरे नाही का, थोडी उकळी फुटणारच. अहो प्लीज जरा या मुलांकडे बघा. या का दुर्लक्षित समाजातले वाटतायत ना? यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर. छाताडावर बसला म्हणून काय डोक्यावर नाही चढून घेणार. ए जा पिंट्या, अरे तुझी उंची केवढी, आवाज केवढा, याच्या अंगात हाडकं केवढी, ह्याचा मास केवढा. पप्पा टाक 2-4. ए गप्पा बसा रे. काय चाललंय? कुठे आहे त्याचा भान आहे का तुम्हाला? कसला सिरियसनेस नाही. गेट आउट ऑल ऑफ यू. गेट आउट. मदन साहेब तुम्ही नाही, तुम्ही बसा. मी नाही का? हो. ए मी नाही, तुम्ही गेट आउट. ए मॅगडी वगैरे खाऊन घे बच्चा. बोला ना. अहो तुमचे चिरंजीव दरवर्षी रिऍडमिशन घेतात कॉलेजला. बाबा हो, एज्युकेशनला सिरियसली घेणारा दुसरा माणूस नाही सापडणार. हो पण पुन्हा पुन्हा एकाच वर्गात. आव मग घेणार ना. मग आता आम्ही नाही का 5 वर्ष एकाच एरियामधून कंटिन्यू निवडून येतो का नाही? बदलतो का एरिया आम्ही? मग तो कसं बदल वर्ग नाही बदलणार तो. शर्ट एकच आहे की आहेत अजून?
प्लीज. ए प्लीज. लाखा. लागलाच पाहिजे. आता टाय झाला. आता काय? अजून एक चान्स. तू पहिला जा. मी तू जा ना. घाबरताय? परफेक्ट नेम लागलाच पाहिजे आता.